नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण ब्लाऊज पीसचा उपयोग बघणार आहोत. म्हणजे तुमच्याकडे जो वापरात नसलेले ब्लाऊज पीस असतात त्यांचा तुम्ही असा वापर करू शकता. मी इथं ब्लाऊज पीसपासून असे 2 भाग तयार करून घेतले आहेत. त्यामध्ये मी सेंटरमध्ये थोडीशी जाड माझ्याकडे शॉपिंग बॅग होती, तिचा वापर केलेला आहे. ब्लाऊज पीस आणि खालच्या साईडला सुद्धा ब्लाऊज पीसचाच वापर केलेला आहे. अस्तरचा वापर म्हणून सुद्धा मी ब्लाऊज पीस घेतला आहे आणि उभ्या आडव्या त्याच्यावरती शिलाया पूर्ण मारून घेतल्या आहेत. आता यानंतर याचं मेजरमेंट किती घेतलं ते बघूया. सेम एकाच मापाचे सेम 2 भाग घ्यायचे कट करून. आता इथं रुंदीला हा कपडा मी 11.5 इंच घेतला होता. म्हणजे मी तिन्ही भाग जोडून घेतल्यानंतर 11.5 इंच माप आलेला आहे बघा. आणि असा उंचीला मी 10 इंच घेतला होता कपडा. 11.5 बाय 10 इंचचा असे 2 कपडे घ्यायचे तयार करून. म्हणजे भाग असं फोल्ड करून घ्यायचं. 10 इंच आहे त्या बाजून असं फोल्ड करून घ्यायचं. त्यानंतर एका साईडनं इकडून 1.25 इंचवरती मी अशी एक टिक मार्क करून घेतली. तुम्ही कपड्याच्या दोन्ही बाजू कुठल्याही साईडनं करू शकता. मी इकडच्या साईडनं एका साईडलाच फक्त करून घ्यायची. आणि ही अशी आतमध्ये 3 इंचवरती, वरून 2.25 इंच आणि इकडून 3 इंच असं केल्यानंतर या खाली जो भाग उरतोय त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि त्याला एक मटका आकारचा शेप देऊन घ्यायचा. त्या प्रकारे हा कपडा कट करून घेणार आहोत. या प्रकारे अशा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. या प्रकारे मटका आकार काढून घ्यायचा आणि तो कत्रीने कट करून घ्यायचा. मी अगोदर एक भाग कट करून घेतला, मग त्याच भाग दुसऱ्या भागावर ठेवून घेतला आणि या प्रकारे दोन्ही भाग मी कट करून घेतले आहेत. बघू शकता तुम्ही. अगोदर एक भाग कट करून घेतला आणि नंतर दुसरा भाग. मटका साईज असा तयार झाला पाहिजे बघा. आता यानंतर आपण बेल्ट तयार करून घेऊया. हे असे 2 भाग तयार करून झाल्यानंतर आता इथं बघू शकता तुम्ही, हा झिप लावायचा भाग 12 इंचचा तयार आहे माझा. आता इथं 4 इंचचा रुंदीला कपडा घेतला होता मी. त्याच्या आतमध्ये अस्तरसुद्धा घातला आहे, म्हणजे थोडंसं जाडसं कापड. आणि असं फोल्ड करून मी शिलाई मारून घेतल्या. 2 बेल्ट तयार करून घेतल्या. इथे तयार 1 इंच आणि लांबीला 15 इंच असे 2 बेल्ट तयार करून घ्यायचे. आता इथं मी या कपड्याला एक पॉकेटसुद्धा करणार आहे. अजून एक या असं दुसरा एक कपडा घेतला, त्याच्यावरती ठेवला आणि पूर्ण राऊंडमध्ये एक शिलाई मारून घेतली. यामुळे एक अजून आतमध्ये पॉकेट तयार झालेला आहे. तुम्हाला वाटत असेल तर अजून दुसरा भाग आहे त्याच भागाला सुद्धा कपडा जोडून घेऊ शकता, म्हणजे पॉकेट तयार करून घेऊ शकता. आता बेल्ट जॉईंट करून घ्यायचे. आता बघू शकता तुम्ही, वरती 2.25 इंचचा कपडा सोडायचा आणि तिथं बेल्ट लावून घ्यायचे. अगोदर सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. इकडून 2 इंच आणि त्या साईडून सुद्धा 2 इंच खून मार्क करून घ्यायची बघा अशी. आणि त्याच्यावरती दुसरा जो भाग तयार केला होता त्याच्यावरती ठेवून घ्यायचा, म्हणजे दोन्ही भाग सेम येतात. अशा प्रकारे जर अगोदर तुम्ही मेजरमेंट घेऊन व्यवस्थित ड्रॉ करून ठेवला तर हँडल जोडते वेळी इझी होते बघा. दोन्ही भागांना मी सेम हँडल जोडण्यासाठी हे असं तयार करून घेतलं. आता यावरती हँडल जोडून घ्यायचे. या प्रकारे बघू शकता. या प्रकारे मी दोन्ही भागांना हँडल जोडून घेतले आहे. आता यानंतर आपल्याला झिप जोडून घ्यायची आहे. 12 इंचची झिप सुद्धा लागणार आहे.
आता इथं मी झीपसुद्धा जोडून घेतलेली दाखवते, कारण झीप ही जोडायची भरपूर वेळा व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तुम्हाला समजत नसेल तर माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केला आहे, झीप कशी लावायची ती. बघू शकता इथं दोन्ही भागाने मी झीप जोडून घेतली आहे. आता यानंतर अजून एक भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तो किती मापाचा घ्यायचा ते बघा. अगोदर या आपण बॅगला शिवलेला हा असा भाग जॉईन करून घ्यायचा आणि तिथं एक चॉकनं ड्रॉ करून घ्यायचं, कारण आपण तिथं शिलाई मारणार आहोत. म्हणजे तुम्ही बॅग शिवल्यानंतर हे असं मेजरमेंट घेऊ शकता बघा. आता चॉकनं ड्रॉ केलंय त्या बाजूपासून पूर्ण राऊंड शेपमध्ये मोजून घ्यायचं ते किती आहे या प्रकारे बघा. आता इथं माझं 20 इंच येत आहे, त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं. तुमचं किती मेजरमेंट येते त्यावरून 1 इंच वाढवून घ्यायचं. दुसऱ्या साईडला पण सेम हा असं फोल्ड करून ड्रॉ करून घ्यायचा भाग आणि मेजरमेंट मोजून घ्यायचं. म्हणजे एका साईडचं सेम आलं तर दुसऱ्या साईडचं पण सेमच येणार. 21 इंचचा लांब पट्टी तयार करून घेतली आहे इथं मी आणि रुंदीला 4 इंच घेतली आहे. आपली झीप लावलेली बाजू किती इंचची आहे त्या सेम मापाची घ्यायची. 21 बाय 4 इंच या मेजरमेंट प्रमाणे अजून एक भाग तयार करून घ्यायचा. आता तो जोडायचा कसा बघा. सरळ बाजू समोरासमोर ठेवून घ्यायची आणि असे दोन्ही भाग अगोदर जोडून घ्यायचे, झीपच्या दोन्ही साईडचे भाग. आता इथं मी जोडून घेतलेला आहे आणि पूर्ण राऊंडमध्ये अशी दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची. आता तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा जॉईन करू शकता. अगोदर आपण सेंटरमध्ये भाग जोडलेला आहे तो असा व्यवस्थित दोन्ही साईडला सेम भाग ठेवून घ्यायचे, त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि या साईडच्या बाजूचा पण सेंटर आणि असे जॉईन करू शकता. पूर्ण राऊंड शेपमध्ये दोन्ही साईडला जोडून घ्यायचं. आता इथं मी पूर्ण राऊंड शेपमध्ये डबल शिलाई मारून घेत आहे. दोन्ही भागांना ही अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि डबल शिलाईसुद्धा मारून घ्यायची. आता इथं मी पूर्ण भागांना शिलाई मारून झालेली आहे. आतमध्ये अजून एक पॉकेट तयार आहे. आता ही बॅग परतून घ्यायची. बघू शकता तुम्ही तयार आहे बॅग. पूर्ण राऊंड शेपमध्ये तयार आहे. आतमध्ये पॉकेटसुद्धा बघू शकता. झीप या प्रकारे आणि बॅगचा बॉटमसुद्धा छान झालेला आहे. उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पीसचा असा वापर केलेला आहे. बघू शकता फायनल लुक या प्रकारे बॅग दिसत आहे. आता मुलगा ऐकतच नाही, मी घेतो बॅग म्हणून हट्ट करायला. बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनं सुद्धा छान अशी बॅग झालेली आहे. आता अशी बॅग घेऊन तो दाखवत आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित एकदम छान फिनिशिंगसुद्धा झालेलं आहे. आणि मैत्रिणी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल अजून तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पीसचा मी अशा प्रकारे वापर केला आहे. बॅग कशी झाली आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.